हे बघा जास्वंदीचं फूल, डबल जास्वंदी. हा हे बघा किती आलेत. इकडे एक आहे, 3 आलेत, 3 एका वेळेला. अजून या कळ्या आहेत, ते 2 दिवसांनी उमलतील. ही एक आहे, हे कळीवाली जास्वंदी. हे पण भरपूर येतात. हे इकडे एक आहे, इकडे एक आहे. 3-4 प्रकार आणि 3-4 कलरची जास्वंदी आहेत इथे. 3-4 म्हणजे जास्तच आहे. हे सफेद आहे, त्यांना कळ्या आलेल्या आहेत, अजून उमलले नाहीत. हे छोटेवाले आहेत, छोटे फुलं असतात. हे बघा असे छोटी कळी आहे. हे रेडवाले आहेत आणि हे येल्लोवाले. हे येल्लोवाले फुल आहेत. हे बघा एका वेळेला 7-8 येतात. दररोज बाप्पासाठी मिळतात. आता ह्या कळ्या उद्या सकाळी उमलतील. कृष्ण कमळ आता येत नाही आहे. पाऊस होता तेव्हा भरपूर येत होते. एका वेळेला 6-6, 7-7, 8-8 येत होते. आता नाही येत. हा मोगरा आहे. मोगरा पण आता जास्त नाही आला आहे. बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत. हा तो गुच्छावाला, त्याचं नाव काय मला माहीत नाही, पण असं पूर्ण गुच्छ आहे तो. अजून दाखवतो तुम्हाला. हा सदाफुलीचा आहे. हा जो आहे ना, हा अनंताचा आहे. आता येत नाहीत, खूप पावसामध्ये खूप येऊन गेल्या याला कळ्या. नाही दाखवायला. हे बघा दिसते, हे बघा कळी आलेली आहे, पण आता तिला उमलायला 3-4 दिवस जातील. पाऊस असला की लवकर येतात. आता सगळं एवढं दिसत नाही. इकडे अपराजिताचं पण आहे. हा बघा अपराजित, हा खूप गुणकारी मानला जातो. त्याच्यामध्ये 2 कलर आहेत. एक हा कलर आहे आणि एक व्हाईट कलर आहे. हा बघा हा व्हाईट आहे. सदाफुली खूप आहेत, सदाफुलत असतात. बाकी ते ब्रह्मकमळ आहे. माहीत नाही मला, असं वाटतंय. नाही हा सायलीचा नाही आहे. त्या साईडला पण आहेत. हे बघा सदाफुली. सदाफुली खूप छान वाटतात, अगदी प्रसन्न करतं मन. ही गवतीची आहे. मागे एकदा टाकला होता ब्लॉग, ते पाहिला असेल. हळदीचे झाड पण आहेत. हळदीला फुलं वगैरे येतात. गणपतीत तर खूप सारे मिळतात. हे कोरफडीचं आहे. आळूची पानं पण आहेत. हे बघा थोडे पाऊस लागला की ते मोठे होतील, मग आम्ही ते कापून घेऊन त्याच्या आळू वड्या बनवतो. हा बघा हळदीचा झाड, हा अशा प्रकारे असतो. गणपतीत मोदक वगैरे बनवताना उकडीचे तेव्हा या पानामध्ये वाफवायचे, छान लागतात मोदक. हे बघा दिसते, हे हळद आहे, त्याला फुलंही येतात. हा पण मोगऱ्याचं झाड आहे. हे बघा हा बट मोगरा आहे, म्हणजे डबल मोगरा आहे. हा स्टोनवर वापरतात हा झाड. हा पण औषधी झाड आहे. स्टोन वगैरे होतो ना, त्याचा रस 3 दिवस प्यायचा, स्टोन निघून जातो. भरपूर आहे. हा शेवंतीचा आहे. आता सध्या पाऊस नाही म्हणून नाही तर खूप फुलं येतात इथे पण. इकडे पण आहे हळदीचा. हा पण एक मोगरा आहे. सध्या कमी येतात फुलं.
हे चायनीज गुलाब, छोटे छोटे गुलाब असतात. याचे पण सगळे इथे आहेत. हा जो आहे हा थोडा मोठा गुलाब होतो. आणि तो एक येल्लोवाला, त्याला नाव काय माहीत नाही मला, त्याचे पण फुलं छान असतात. बाकी हे सगळी शोची झाडं आहेत. हे सगळे शोची आहेत. शोची आहेत ही सगळी. हा कढीपत्ता, काय याचे याला फळं येतात माहीत नाही, याचा काय उपयोग. मिरची पण लावली होती, तिकडे लावली मिरची. ही अशी बाग आमच्या मम्मीने रेडी करून ठेवली आहे अपराजिताचं. इथे पण कोरफड आहेत सगळीकडे. आता पावसात जास्त भरलंय. ही एक साईड आहे आणि इथून गेला इथे सगळी जास्वंदाची, इथे शोच आहे. ही एक साईड आहे. कसा वाटला आमचा टेरेस गार्डन नक्की सांगा. हे ही आमची सगळी मांजरं, त्यांना जेवण द्यायला आली आहे. 5-6 आहे बघा, बच्चे पण आहेत. हां म्याव, ती बघा तिकडे एक आहे. 7-8 जण आहेत. ए दादू कुठे गेला? दादू, अजून कुठली झाडं आम्ही लावली पाहिजेत नक्की सांगा कमेंट करून. तरी बरीच झाडं कमी केलेत. हा सोनचाफा आहे हा वाला. मला फक्त हा टेरेस स्टोर होते आजची फुलांची फक्त. हा ओव्याचं झाड आहे. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.